हो, याच ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला. जवळपास 90% लोकांना वाटतं साईबाबाची जन्मभूमी ही शिर्डी आहे, तर ते शिर्डी नसून हे गाव आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळूनच जाईल हे कोणतं गाव. या ठिकाणी मंदिराच्या तळघरात बाबांच्या घराचे अवशेष आहेत. या ठिकाणी सुरुवातीलाच मंदिराच्या तळघरामध्ये पोहोचताच आपल्याला साईबाबांच्या घरातील विहीर पाहण्यास मिळाली. तसेच काचामध्ये जतन करून ठेवलेले घराच्या भिंतीचे तुम्हाला अवशेषही पाहण्यास मिळतील. सोबतच या ठिकाणी तुम्हाला साईबाबांच्या घरातील जाते, पणत्या, पाण्याची मडके, पूजेची भांडी इत्यादी पाहण्यास मिळेल. तसेच या ठिकाणी तुम्हाला साईबाबांच्या घरातील धान्य कोठारही पाहण्यास मिळेल. हे मंदिर आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये. याच ठिकाणी 18व्या शतकामध्ये साईबाबांचा जन्म झाला. 1970च्या दशकामध्ये साईबाबांच्या जन्मावर सखोल संशोधन करण्यात आले. शिर्डी संस्थानाचे तत्कालीन विश्वस्त विश्वास खेर यांनी 25 वर्ष संशोधन करून पाथरी हेच गाव बाबांचे जन्मस्थान आहे हे पुराव्यासह सिद्ध केले. जेव्हा या ठिकाणी मंदिराच्या बांधकामासाठी उत्खनन करण्यात आले, तेव्हा बाबांच्या राहत्या घरातील काही वस्तू सापडल्या. सुरुवातीस ज्या वस्तू मी तुम्हाला तळघरामध्ये दाखवल्या, ह्याच त्या वस्तू सापडलेल्या. योगायोग म्हणा अथवा माझं चांगलं नशीब म्हणा, या ठिकाणी मी गुरुवारी पोहोचलो. या ठिकाणी गुरुवारी भव्य आरती आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. आणि मग काय, चला म्हणून ओम साईराम आजच्या व्हिडिओला देऊ पूर्ण विराम.